नाहीसा करून टाका. दिलीप कोळंबे माऊली 100 रुपये. असं काय नाहीसा विषय नको. एक राजू दादा, माझं नाक तुमच्या हातात आहे भय, शिट्या बिट्या नको. सुरुवात करायची. वाजले किती बघा, वाजले किती बघा, 9:30. ओके डन. गोवाने 1.25 तास काढलेला हरकत नाही. बाहेर पाऊस लागतोय, उद्या कामावर जायचं. शाहिरांचा नाही माझा दसऱ्याला शेवटचा सामना झाला भारी भारी. आणि त्यानंतर ठरवलं होतं आमच्या मंडळाने की दसरा झाला की बारी करायची नाही, नियमानुसार आपण वागू. हे कुठे नियम लिखित नाही, पण ज्या संकेत चालत आलेले आहेत ते संकेत आम्ही पाळण्याचा प्रयत्न करतो. पण मध्ये भैया शेठ सामान यांचा फोन आला आणि एक बारी करावी लागली आणि त्याच्यानंतर आज बारी जवळपास 8 नंतर कार्यक्रम करतोय. इकडे तिकडे थोडंसं होईल, सांभाळून घ्या. पण बारी सुरू करताना करण्याच्या आधी मी एक नम्र विनंती ठेवतो की शाहिरांच्या साजामध्ये लहान मुले आहेत, ज्या माझ्या मुलीच्या वयाच्या आहेत. जर माझी मुलगी जर तिथे असेल आणि तिच्या बापाच्या मुखातून एखादा वावगा शब्द निघाला, तिची भावना काय होईल त्या जाणीवर मी कार्यक्रम करेन. माझ्यासमोर आया बहिणी आहेत, त्याची मान खाली जाणार नाही याचं भान ठेवून शाहिरांच्या घरापर्यंत जाणार नाही. शाहिरांना मुलांनी काही बोलणार नाही, शास्त्राशिवाय काही बोलणार नाही, त्यांचा एकीने उल्लेख करणार नाही. आणि एवढं सगळं करून देखील बारी सारखीच होणार. करावं लागेल. आयोजक विनायक सावंत आणि सुभाष मालक यांनी या ठिकाणी आज आम्हाला संधी दिलेली आहे. या ठिकाणी आमच्या लांजेचे आणि बाबुरंगे घराण्यातील शाहीर सुरेश राऊत या ठिकाणी आलेले आहेत. माझे गुरुबंधू संतोष कोल्हापुरे बुवा, काशीनाथ गोरुले माऊली, शाहीर संतोष धनक आणि खेडावरून काही आमचे समाज बांधव आलेले आहेत, वर्गे मंडळी वगैरे. त्यानंतर सुनील दादा हरवडे दापोलीचे आहेत, सुहास दादा आंबेडकर शाहीर. शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणाशी नतमस्तक होत अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या तपाखाली पालथा घातला ते होळकरशाहीचे संस्थापक थोरले मल्हारबा अर्थात मल्हारराव होळकर. इंग्रजांना 21 वेळा पराभव करून पहिल्यांदा स्वतंत्र संग्रामाची खिडकी पेटवली आणि हिंदुस्थानामध्ये त्याला पहिल्यांदा स्वतंत्र पाहिलं तो थोर सेनानी चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत अवघ्या जगामध्ये ज्या प्रमाणात पुण्यश्लोकी केवळ एका महिलेला पदवी मिळाली ती रणरागिणी आमची माऊली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
आणि शाहीर अमोलदाई यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे थांबा थांबा प्रदीप गुरव संमेश्वर बाळूमामाच्या स्तंभासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. जय बाळूमामा. ठीक आहे पैसे. आणि त्यानंतर या ठिकाणी अजून एक आलेलं आहे, आलोय कार्यक्रम बघायला. अंजली पाटील या ताईंकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणला आहे. आणि त्याच्यानंतर आलोय कार्यक्रम बघायला झाला पाहिजे जोरा, शक्ती तुला खरा आमचा शाहीर तुम्हीच आमच्या मनात, आणि कोण तळ्यात आणि कोण मळ्यात हे कळू द्या आज या राहणार. बारीक खंत वगैरे ग आहे, हा गण घ्यायचा आहे. जय मला समीर धाडक रसाळगड खेळ, तर गण घेऊया. या ज्या गणाची शाहिरांनी खिल्ली उडवली गेली आणि शाहिरांचे शिष्य तांबे माऊली म्हणतात बारी तापली पाहिजे. बारी तापणार पण सात्विकतेला आणि विवेक बुद्धीच्या त्या मर्यादेत राहून होणार. ठीक आहे. तर ज्या शाहिरांनी ज्या गणाची खिल्ली उडवली अये अये म्हणून त्या गणाची फरमाईश आलेली आहे. वेळ प्रत्येक गोष्टीला उतरले नसते. माणसानं कधीही कोणत्या गोष्टीचा मास करू नये. हे युनिवर्स, हे त्रैलोक्य सर्वश्रेष्ठ आहे. हिंदू धर्मानुसार 84 लाख लक्ष योनी आहे, 84 लाख योनी आहे. आणि 2011च्या सेन्ससनुसार 87 लाख योनी आहे. आणि 87 लाख योनी लक्ष योनी आहे. आणि या योनीतील फक्त 8 अब्ज असलेला हा माणूस, 8 अब्ज असलेला माणूस, बाकी उरलेली जी जनसंख्या आहे, जी सजीव सृष्टी आहे, ती जी काय ते तो त्रैलोक्य घेत असतो, ते परमेश्वर घेत असतो. आणि त्या ठिकाणी कुठेतरी कुणाची तरी खिल्ली उडवणे वेळ उत्तर देते. फरमाईश आलेली आहे, गण गाऊया. विचार हा किती जुनागड गायला. तर आपण काहीतरी नवीन तर शेतकरी काही घेत नाही, वेळ झालेला आहे. कमीत कमी वेळात आपण कार्यक्रम करूया, पण नवीन देण्याचा प्रयत्न करूया. यार तुम्हारे कोकण में गणपति का त्योहार बहुत प्यारा रहता है, पूरे हिंदुस्तान में फेमस है. आणि हाँ एक दिन आना चाहिए. आपण अनेकदा ऐकतो आणि दरवर्षी आपण म्हणतो एक दिन आ जाओ, कारण आपल्या ऑफिसमध्ये नेटवर्कमध्ये काहीतरी बोलतील म्हणून स्पष्टीकरण देतो. साई तुम्हाला नाराज नाही करत,
28 राज्य आहेत तिथून आलेले असतात. तर म्हणतात एकदा तरी माझ्या घरी ये दोस्ता, दरवर्षी तू म्हणतोस, आणि एकदा तरी कोकणचा गणपती सण तू बघ. जे आमचा कोकण असं आहे ताकद की आम्ही कोणाच्या मागे जात नाही, त्या राजकारणाच्या मागे जात नाही, कुठल्या हव्या सुविधेच्या नाही. आपलं घर भलं, घराला एक छोटंसं अंगण, पुढे तुळशी वृंदावन, 10-15 हजाराची नोकरी, तरी पण सुख खुश आयुष्य असं आहे. आणि दरवर्षीच म्हणतो दोस्ता, चल यंदा सवड काढून जगाकडे निसर्ग सोहळा हे डोळ्यामध्ये साठवून. चल रे दोस्ता
दाभोळे, किशोर कोल्हापते दाभोळे, गंगाराम शेळके दाभोळे, चंद्रकांत कोल्हापते दाभोळे. गाणं लय कंदाला वावची तर आपण दुसऱ्या बाजूला घेणं वेळ नाही. अरे पण पैसे पण नाही आले ते गंमत केली. हे घ्या. मी सगळ्यांना एक नम्र विनंती करतो प्रेक्षकांना, म्हणजे चिठ्ठी लिहून देताना, म्हणजे नाही चिठ्ठी लिहून देताना प्रतिस्पर्धी शाहिरांचा अपमान होईल असं काही लिहू नका. म्हणजे ते शाहीर आहे ते आदिमाईचं रूप आहे त्या ठिकाणी. हा शक्यतो आपल्या बीड जिल्ह्यापुरता आहे, त्याचे मालक आपण आहोत आणि आपल्या शाहिरांचा पण आपण तेवढा मान ठेवला पाहिजे. ते कोणी असू दे, तर शाहिरांचा अपमान काय होईल असं कोणी काही लिहून देऊ नका. मी ते वाचणार नाही. थांबा. पूर्वा मंगेश जाधव, पूर्वा मंगेश जाधव याच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. दुसरं काय घेऊन रोहिणी सुहास तांबेडकर, माऊली रोहिणी सुहास तांबेडकर याच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे गाण्यासाठी धन्यवाद. आणि कल्पेश माझे मित्र 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे हिंदी गाण्याचे माहीर संजय जोशी, हिंदी गाण्याचे माहीर आमच्या नाट्याचे शाहीर संजय जोशी. डायलॉग पैसा आलं सहमित्र स्वप्नील डब्बे, अक्षय कवचे, विक्रांत वारिशे. 201 रुपयाचं पारितोषिक. फरमाईश माझा लांजा बसलाय, ऐकत बसलाय. फरमाईश आली. अरे भारे किती करू आणि ऋषभ घा याचकडून शेंगदाणा डाळ झाली वापर आणि बियरच्या बाटल्या. फरमाईश 4 गाणे झाले. घेऊन तुम्ही आती पूर्वाकडं बघूया बुवाची गवळा. हा जेव्हा घट गेला तेव्हा एक मला की एक कन्फ्युजन होतं की हा शब्द उर्दू आहे जरूर, हिंदीमध्ये त्याचा उल्लेख जरूर होतो. आपण बोलण्यात पण जरूर घेतो. मी शाहीरला फोन केला, शाहीर की जरूर की जरूर. त्यावेळेला ते सांगितलं की हा जरूर शब्द मला माहिती होता, पण कन्फर्मेशन घेतलं. मला सांगायचं हेच आहे की पडद्यामागे आम्ही चांगले मित्र आहोत. या गणामध्ये पण हा जरूर शब्द मी त्यांना विचारून टाकला होता. तर आता या कमेंटकडे लांब हो रे लांब हो रे. तर राजू महादेव साहेब आमचे मित्र ते देखील आले. त्यांना म्हणायचं होतं लांब हो रे थोडी तोबाड. आपको गवळण में आडनाव मागता है. शहरात कबाड आडनाव कदम आहे. गवळण जमतं का बघूया. मी पहिलं सांगितलं शाहिरांनी जेवढे भाग ठेवले तेवढे देण्याचा प्रयत्न करेल.
तुमचा आणि म्हणून तुमचं रक्षण करणं हे माझं इथे कर्तव्य आहे. माझं म्हणण्यापेक्षा मी ज्याची भूमिका मांडतोय त्या कृष्णाचं इथे कर्तव्य आहे आणि म्हणून फक्त मुखडा देतोय. केल्या काड्या यावर उपाय, विशोक्या तुझं खरं, आर सरशी केली प्रसंगी ठेवून कदमावरती पाय, आर सरशी केली प्रसंग ठेवून कदमावरती पाय. आता आपली गवळण केली पाहिजे. तर त्या फरमाईश नंतर गेला. शाहीर लक्ष असावं. बिन साजन झूला झूलू, मैं वादा कैसे भूलू, जी करता है ये मेरा, मैं उड़ के गगन को छू लूं. काही सोड लागत नाही. आपण काय शायरांचे इतके गायक नाही, मी गायक इतकासा खास नाही, पण तरी पण वेड्या वाकड्या गोष्टीवर प्रेम करतात ते करून घ्या. कारण ही लोककला आहे, शास्त्रीय संगीत नाही. शाहिरांवर एक विषय आहे गवाणीचा, शाहीर सांगते त्याचं उत्तर. लय लय झाली मोठी खेळी, धूळ डोळ्यामध्ये तुझ्या गेली. शाहीर माझा मुलगा मोठा होईपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकत नाही. पुन्हा एकदा सांगतो, हा शक्तिपुरा हा नम्रतेचं व्यासपीठ आहे. शाहीरने सांगितलं, लांबोरे बुवा तुमच्या मंडळीला सांगा इथं चप्पल घालून यायचं नाही. मानलं हिंदू धर्माचं वचन मांडलं या शाहिराने. यांच्यासाठी एक टाळ्या वाजवा. कारण आमचे शाहीर रंगमंचाला मंदिर बांधतात. बघा, आमचे शाहीर रंगमंचाला मंदिर बांधतात म्हणून इथे चप्पल ही त्यांना खपलेली नाही. हा असतो हिंदू धर्म, हा असतो शक्तिपुरा. आणि म्हणून ह्या रंगमंचाच्या मंदिरात कोणी दारू पिऊन यायचं नाही. हिंदू धर्म वैष्णवांचा मेळा, भागवत धर्म ज्याप्रमाणे पंढरकाया आणि तो वैष्णव धर्म ज्याप्रमाणे भागवत धर्म कीर्तनातून सादर झाला, त्याप्रमाणे त्याच तोडीचा शक्तितुरा आहे. हिंदू धर्माची पताका घेऊन जाणारा शक्तितुरा आहे आणि त्याचं मर्म त्यांना कळलेलं आहे. शाहीर मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. सगळं तुझ्यावाला माझ्या खिशात, सगळं तुझ्यावाला माझ्या खिशात. अरे तुमचा खिसा तरी केवढा मोठा, रामचंद्र पंडित घराणे, बाबूरंगले घराणे, तारदेव घराणे, या घराण्यांची मंदिराची पताका ज्याप्रमाणे त्यांनी शक्यवाले घराण्यांचा सन्मान ठेवण्यापर्यंत ही परंपरा इथे आणली आणि सगळं तुझ्यावाले तुमच्या खिशात म्हणजे तुमचा खिसा केवढा मोठा. अरे माझ धमेट किती असावी माणसा. माझा पोरगा मोठा होईपर्यंत प्रश्न फुटणार नाही. तुमच्या मुलाला माझे शुभाशीर्वाद. पण ह्या ना आपल्या मुलांना नका देऊ तुम्ही. त्या बाळा तो पोरगा माझ्या मुलासारखा आहे. पण तुम्ही अशा चुका करता. तुम्ही ना, मी सांगतो मंडळी, मी ह्या शाहिराच्या प्रचंड प्रेमात आहे. कारण ह्या शाहिराच्या मुखातून कधी वाईट गवळण येत नाही. बारी एकदम सातत्यपणे करतात. दुसऱ्या बारीत पण आया बहिणींना मान खाली जावी असा एकही शब्द त्यांच्या मुखातून येत नाही. सगळं उत्तम सुरा त्यांच्यासारखा एकही शाहीर आज सध्या नाही. कारण तुमच्याशी स्पर्धा करून तुम्ही काही परदेशी कोणी नाही, ते परप्रांतीय कोणी नाही. 1.5 जिल्ह्याचा आपला शक्तितुरा, त्याचे मालक आपण, सरकार पण मालक नाही. हा प्रेक्षक पण तेच आहेत, शाहीर पण तेच आहेत, आयोजक पण तेच आहेत. आणि आपणच आपल्यामध्ये एवढी द्वेषाचं इतकं बोलणार आहे, द्वेष पसरणार शोभत नाही आपल्याला. कारण आपण प्रबोधनाची पताका घेणारे शाहीर आहे. म्हणून कृपा करून हे कमी करा. कारण तुम्ही जर आलात आणि सात्विकतेने फक्त गाऊन गेलात ना,
सांगाल तरी सचिन कदम येणारे 10 वर्ष ज्या स्तरावर आहेत त्या स्तरावर राहणार आहेत, ते अजिबात कमी होणार नाही. तुमच्या खिशात टाकू नका तुम्ही. लय झाली मोठी खेळी धूळ डोळ्यामध्ये तुझ्या गेली, अगं समजल काय हे माझ्या दादाबाई, नाव रे नाव रे, अगं समजल काय तुला उचल काय जी कृष्णाला किमया केली. जी राधाबाई आहे तिची चुलत बहीण चंद्रकला, तर चंद्रा म्हणतो तिचं हे प्रचंड प्रेम, रुक्मिणीतकं राधेतकं ते कृष्ण होतं. ती चंद्रकला त्या श्रीकृष्णाच्या शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी एवढं सांगायचं, आता येऊन सांगतो यांचे डायलॉग मला सांगायचे. आधी मायेला प्रश्न विचारायचे म्हणजे शंकराला, आणि शंकर काय करणार, शक्ती तुला देण्या घेण्याच्या गोष्टी आधी माया विचारतात,